गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सीमाज लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज की नाही बाप्पांचं विसर्जन आहे, त्यासाठीच ना मोदक केले होते थोडेसे, आणि झटकीपट होणारे अगदी मोदक कसे करायचे ते मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये टाकलेलेच आहे. बघितलं नसेल तर नक्की बघा. तर संध्याकाळी विसर्जनाला न्यायचं होतं, म्हटलं चला शेवटचा आता एक प्रसाद करून देऊया बाप्पांना, आणि मग त्यानंतर आरती वगैरे करूया म्हटलं. तर बराच वेळ झाला होता, मला 5:15 झाले होते, कारण आज ना ऑफिस डे होता, त्यामुळे मग संध्याकाळी आले 5-5:30ला, आणि त्यानंतर मग विसर्जनाचा प्रोग्राम आमचा होणार होता. तर इकडे आता मी सगळी तयारी करून ठेवलेली होती. आता बाप्पांची घरी एक आरती करून घेऊया म्हटलं सगळेजण मिळून, आणि त्यानंतर मग नेऊया म्हटलं. तर आमच्या घराजवळच इकडे गोदावरीच आहे, तर तिकडेच आम्ही बाप्पांचं विसर्जन करणार होतो. त्यासाठीच मग आता शेवटची आरती आईबाबांनाच दिलेली होती, आणि इकडे आता सगळी आरतीची तयारी झालेली आहे. तर आरती आता मी करून घेतो. आणि बाप्पा असतात ना तेवढे दिवस इतकं प्रसन्न वाटतं ना, इतकं छान वाटतं घरामध्ये. आणि बाप्पा गेल्यानंतर पुन्हा आपल्याला असं वाटतं ना की म्हणजे कधी पुढच्या वर्षी बाप्पा येतील असं होऊन जातं. कारण आपल्याला ते 7-8 दिवस किंवा 10 दिवस आपल्याला इतकी सवय होऊन जाते ना बाप्पांची. तर खूप छान असं प्रसन्न वाटतं. तर इकडे आता आमची आरती चाललेली होती, आणि 7 दिवस कसे निघून गेले ते कळालंही नाही. अगदी म्हणजे बाप्पा जेव्हा घरात असतात ना, त्यावेळेस इतकं छान असं मंगलमय वातावरण असतं ना, काय सांगू. आता इकडे की नाही आमच्याकडे तुम्हाला तर माहितीच आहे, जे पहिल्यापासून व्हिडिओ बघताय की नॉनव्हेज लवर आहेत, म्हणजे अहो सुद्धा, आणि इकडे माझे सासरे सुद्धा. पण आता ना म्हणजे बाप्पा घरात आल्यापासून कोणाच्या तोंडात एकही शब्द निघाला नाही की बाबा कधी म्हणजे 10 दिवस होतील किंवा कधी 7 दिवस होतील, असं काहीच नाही. तर इतकं काही म्हणजे आपलं हे होतं ना बाप्पांशी, आपण कनेक्ट होऊन जातो ना की नको वाटतं त्या गोष्टी. तर खूप छान असं वाटलं. आणि आता आई बाबा पण आलेले होते, तर त्यांच्या हाताने आरती चाललेली होती. आणि बघूया म्हटलं आता पुढच्या वर्षी आपण, म्हणजे आम्ही पहिल्यापासून 7 दिवस बाप्पा बसवतो, त्याच्यामुळे मग 7व्या दिवशी विसर्जन करायचंच होतं. नाहीतर 10 दिवस कसं आहे की 10व्या दिवशी फार गर्दी होऊन जाते, आणि सगळं गोंधळ उडतो म्हणजे विसर्जनाला जायचा त्याचा. त्यामुळे मग आम्ही 7व्या दिवशीच बाप्पांचं विसर्जन करत असतो आधीपासून. तर इकडे तर चाललेलं होतं, आणि म्हटलं चला एकदाच आता बाप्पांची आरती, म्हणजे नकोच वाटतं ना बाप्पा बसले एकदा की त्यांना निरोप द्यायला नको वाटतं की कधी येतील पुढच्या वर्षी. की हा उत्सव असा आहे ना की तो खूप मुलांना पण मोठ्यांना पण हवा हवासा वाटतो. तर इकडे तर आरती पण झालेली आहे, आणि बाप्पांना आता राजजवळ दिलेलं आहे. तर म्हटलं चला आम्ही गाडीतच जाणार होतो विसर्जनाला. आणि हा आपला छोटासा बाप्पा जो दीदीने तयार केला होता, तिला म्हटलं तुझे बाप्पा तूच पकड. मग इकडे आहोंनी गाडी वगैरे आणली. गाडीत आम्ही सगळेजण मग निघालो आता विसर्जनाला. आणि आमच्या घराजवळच आहे एक विसर्जनाला जाण्याचं ठिकाण, तर दरवर्षी आम्ही तिकडे जातो. तर त्या ठिकाणी मग जायचं होतं आम्हाला. आणि तिकडे विसर्जन करणारे लोक सुद्धा असतात की आपल्याला काही पाण्यात वगैरे उतरायची गरज नसते. येताना वाटेत 1-2 गणपती बाप्पा दिसले आम्हाला. त्यानंतर इकडे आलो, बाप्पांना पाटावर बसवलं, आणि इथे पुन्हा एक शेवटची आरती करून घेतली. आणि हे बघा असं काही इकडे आहे, खूप खोल असं तलावासारखंच आहे म्हणजे ते. आणि त्या ठिकाणी आम्ही गणपती बाप्पा विसर्जन करतो. तर इकडे बरेचसे गणपती येतात, पण इकडे एक आता म्हणजे असं आहे ना की शाडू मातीचाच गणपती आपण विसर्जन करू शकतो. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं नाही, ते बाजूलाच तिकडे ठेवून घेतात, आणि ते मग नंतर गाडीत भरून नेतात. आणि मग ते टपात वगैरे मोठ्या करत असतील, टँकमध्ये वगैरे, म्हणजे विसर्जन. पण इकडे आमचा शाडू मातीचा गणपती बाप्पा होता, म्हणून आम्हाला इकडे जाऊ दिलं. त्यानंतर आरती केली, नारळ फोडलं वगैरे आहोंनी. त्यानंतर मग बाप्पांना अगदी मध्ये जाऊन मग त्यांनी छान असं 5 वेळा आपण जे हे करतो ना बाप्पांना, तर पाण्यात बुडवून घेतलं, आणि त्यानंतर मग विसर्जन केलं. येताना त्यांना सांगितलं होतं की वाळू घेऊन या, कारण ती वाळू आपण घरी आणायची असते आणि तुळशीत घालायची असते. तर त्यासाठीच मग त्यांनाच सांगितलं होतं. तर हे लोक काही नाही, आपण त्यांना जेवढे पैसे दिले ना तेवढे घेऊन टाकतात ते, 50-100 रुपये आपण जसे दिले तसे. तर या ठिकाणी आता बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे, आणि बाप्पांकडनं खूप सारे आशीर्वाद घेतले, आणि पुढच्या वर्षी लवकर या असं सांगितलंय मुलांनी, आम्ही सगळ्यांनी. आणि मनोभावे बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. त्यानंतर या पीओपीच्या मूर्ती या ठिकाणी बघू शकता. एका बाजूला निर्माल्य पण असं टाकलेलं होतं, तेही ते नेतात. आणि घरी आलो. घरी आल्यानंतर आता बाप्पांची जागा रिकामी रिकामी वाटत होती, आणि असं वाटत होतं ना की जेव्हा घर म्हणजे कसं भरल्यासारखं वाटतं ना पाहुणे आल्यानंतर, आणि पाहुणे गेल्यानंतर कसं खाली खाली वाटतं, तसंच काहीतरी वाटतं बाप्पा गेल्यानंतर. आता म्हटलं चला जे काही थोडंफार सामान म्हणजे होतं ठेवलेलं आपण पूजेचं, तर ते उचलून घेऊया म्हटलं, 5 फळं वगैरे ते सगळं.
आणि जागच्या जागी ठेवून देऊया म्हटलं. तर थोडं-थोडं मी आवरायला घेतलेलं होतं आता इकडे. आणि त्यानंतर की नाही मग म्हटलं चला आधी स्वयंपाक करून घेऊया, बाकीचं उद्या आवरता येईल. तर इकडे आज पावभाजी केली होती आणि पावभाजीवर मस्त ताव मारला आणि त्यानंतर मग किचन ओटा गॅस आवरायची वेळ आली होती. मग ते आवरलं सगळं, भांडी वगैरे सगळी काढून घेतली आणि सगळं किचन क्लीन केलं आणि म्हटलं चला आता बाकीचं ते मखर वगैरे उद्या काढूया म्हटलं. तर बघूया आता त्याचा कधी मुहूर्त लागेल. तर आता सध्या कसं आहे थोडंसं कामाचा लोड होता आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या असतात. त्यामुळे म्हटलं बघूया आता सगळं आवरलं की निवांत काढून व्यवस्थित ठेवून देऊया म्हटलं, पुढच्या वर्षी आपल्याला कामात येईल. तर कसं असतं ना की हे सणवार आले ना, की माणसाला एवढा उत्साह येतो ना, की काय करावं आणि काय नाही. आणि आपल्याला आवड असली ना ह्या गोष्टींची, तर आपण अगदी म्हणजे आनंदाने करतो आणि न थकता करतो. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला कधी कंटाळा येत नाही. आणि आता कसं आहे ना, की बाप्पा जरी गेलेले असतील, तरी येणाऱ्या दिवसांमध्ये बरेचसे सण येतात. कारण पोळ्या झाल्यानंतर बऱ्याच सणांना सुरुवात होत असते. आणि म्हटलं चला आता, तर हे सगळं किचन ओटा वगैरे क्लीन करून घेऊया म्हटलं आणि आजच्या व्लॉगला एंड करूया. आणि हा छोटासा व्लॉग तुम्हाला गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. आणि व्हिडिओ जर का तुम्हाला थोडे पण आवडत असतील ना, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका. आणि अजून व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल, काय नाही, ते पण मला तुम्ही सजेस्ट करू शकतात कमेंट्सद्वारे. आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्सद्वारे मला सांगू शकतात. तर असेच व्हिडिओ बघत राहायचा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.